हॅलो गाईज, वेलकम टू फूड. तर ह्याने मला आणलंय आज. ह्याला हॉर्न घ्यायचा होता बुलेटला आणि ह्याने मला व कुठं आणलंय. म्हणजे फुल टाइमपास करू. क्रेटाचा हॉर्न लावू, क्रेटाचा हॉर्न. मित्र म्हणतो विमानाचा हॉर्न लावला पाहिजे, पण तो ते लावू थांब जरा लवकर लावू. कस तरी वाटतं रे असू आराम भेटतो. जातो परत एकदा कडक आहे. आम्हाला रॉयल एनफिल्डचा हॉर्न पाहिजे सिंगल. इथं सगळ्यांकडे डबल आहे नाना पेठेत, तरी आम्ही ट्राय करतोय. फायनली गाईज आपल्याला रॉयल एनफिल्डचा हॉर्न भेटला आहे. खूप शोधला आपण आणि हे एक दुकान भेटलंय जिथं आपल्याला भेटू शकतो. तर आपण बघूया. तो विषय असा आहे की आपल्याला एक हॉर्न भेटलाय, बरोबर. सुयशकडे 2 हॉर्न आहेत. खूप शोधला आम्ही ऑन आणि फायनली इथं भेटलाय गाईज. ओरिजिनल तुम्ही डमी नाना पेठेत फक्त एकच दुकान ऑन भेटला. तुम्हाला आता कुठं भेटणार नाही. तुम्हाला आता मी दुकानात आउटफिट दाखवतो, दुकानात टोर दाखवतो. हे दुकान आहे, कधी आला तरी तर तुम्हाला ऑन भेटेल 100%. 10,000 ऑन. मग ऑनचं टेस्टिंग द्या ना जरा. ये मला दे. फाइनल देने अंकल बताओ. 500 लो भैया. 500 लो कंपनी का ओरिजिनल है. 500 दे 60 बोला है. ये भैया 500 बोल रहे. तर अशा प्रकारे काही आपण सुरत भाऊकडे आलतो. सुरत भाऊला तुम्ही बघितलं असेल, सगळ्या ब्लॉग मध्ये होते आपल्या. मागच्या जेव्हा चॅनल होता त्यांचं लग्न होतं त्या दिवशी बघितलेलं तुम्ही त्यांना. आता डायरेक्ट मी काबर बघतोय. आता आपण सुरत गायकवाडकडे आलोय आणि तो आपल्याला सॉफ्टी ते त्याला माहिती नाही. कात्रजला आला ना गाईस, तिथे या 1 नंबर सॉफ्टी भेटते. कात्र चौकात आहे, कात्रज देवी. आणि 1 नंबर सॉफ्टी भेटते. दूध पण भारी भेटतं, पिस्ता दूध वगैरे सगळंच भारी भेटते. पण त्यांची सॉफ्टी चांगली आहे. हा, तर आपण बघूया सॉफ्टी कशी बनवतात. यो आता आपण टेस्ट करणार आहे गाईस. बघूयात आपल्या कशी लागते. नंबर खरंच चांगली आहे. म्हणजे असं बोलायचं म्हणून बोलत नाहीये, खरंच चांगली आहे. खूपच छान आहे, खूपच छान आहे. अरे पहिलंच वालं म्हणजे पहिल्यांदाच खातो इतकी चांगली वाली. आणि आम्ही प्रत्येक वेळेस इथं जेवण खातो. मस्त आहे खरंच. काय म्हणताल, दिवसाला किती लोक येतात तरी? आपल्याकडे दिवसाला तरी कमीत कमी 1000-1200च्या पुढे लोक येतात. आपल्या तिथं समोर असलं प्राणी संग्रहालय असल्यामुळे समोर जी येणारी गर्दी ती सगळे आपल्याकडेच. आणि आपले सॉफ्टी जे आहे ती आपली फेमस आहे पुण्यामध्ये. बरेचसे लोक येतात आणि इथं सॉफ्टी खाऊन जातात. आपले सगळेच पदार्थ एकदम क्वालिटी आणि गुणवत्ता जाळत आहेत. त्यामुळं तुम्ही या आणि तुम्ही पण या सॉफ्टीचा आस्वाद घ्या, तुम्हाला नक्कीच आवडेल. धन्यवाद. चला बाय. चल येतो. तर आता थोडीशी स्मूथी झाल्यानंतर आपण बर्गरला आलोय. हॅलो. तर आता आपण फॉलोअर बर्गरला आलोय. तुम्ही माय फॉलोअर वाढा. आणि आपण आता ना बर्गर खाणार आहे. आजच्या अन्नात आता ते खास पुण्याला आलेत मुंबईवरून फक्त मला भेटायला. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो. आणि आपण आता बघूया की बर्गर कसं आहे. आपण 2 स्प्राईट पण ऑर्डर केले. अजून शॉर्मा खायचा पण प्लॅन आहे. आणि सगळं पे आता सुशा करणार आहे, का की आहे अंबानी. याला म्हणतात मित्राला झाडावर चढवणे, त्याने की तो बिल पे करू. पण सुशा असं नाहीये. सुशा दिलदार माणूस आहे, तुम्हाला सांगतो. अजून काय राहिलंय का? पण त्यांच्याकडे मेयोनीज वगैरे काय का ते बी लावून घे. अजून पिझ्झा वगैरे पण मागू शकतो आपण. आपण आज दत्त जयंती आहे त्यामुळे आपण चिकन बर्गर नाही खाणार आहोत. व्हेज बर्गर खाणार आहोत. आणि तुम्हाला माहित असेल तर सांगतो, हे फॉलोअर बर्गर ना विद्यापीठातलं फेमस बर्गर स्पॉट आहे. तिथं तुम्ही या, तुमच्या मित्र मैत्रिणी, काका काकू, मावशी मावसा सगळ्यांना घेऊन या. रोज परदेशी कुठे? रोहित परदेशी आता शूट गेलं. कुठे गेलाय? शूटवर गेलाय. मध्ये गेले आता शॉपवर शूटवर. अरे शूटिंगला गेले, शूटिंगला ब्लॉगिंग मध्ये. तर रोहित परदेशीला माझं हे म्हणणे, आम्ही तुमच्या दुकानात आलतो, तुम्ही इथे नव्हता.
हे बरोबर नव्हतं यार. काय हे वाटतं? काही बरोबर नाही राव, हे बरोबर नाही यार रोहित. म्हणजे आम्ही तुझ्या दुकानात यायचो फॉलोअर बर्गर मध्ये, तू नाही यायचं. नेक्स्ट टाइम आलो ना तर तू पाहिजे मला इथं, कळलं ना? भाऊ तू फोन कर त्याला, एक काम कर, तू त्याला फोन कर, तो येईल 100% येणार. तू कसं आहे? एक नंबर ऑल टाइम फेवरेट भाई, ऑल टाइम फेवरेट. फिगर आहे ना हा खरंच छान आहे. आणि आता आपण एक बाईट घेतली आणि मन तृप्त झालेलं आहे. भाऊ कॅम्प स्टाईल मध्ये कॅम्पचा Followers खाल्ला असं सेम डिस्को टेस्ट सारखेच असतो, मला आवडतं. धन्यवाद भावांनो, एक नंबर बरोबर होता. मी पहिल्यांदा आलोय, रोज येत असतो. चला येऊ का? चला बाय. आलोय विद्यापीठाच्या बॅकच्या साईडला, तुम्हाला माहित असेल शॉर्मा लस्सी वस्सी लस्सी. हा, तर आता आम्ही शॉर्मा खाणार. कॅनरी सोपं आहे काम. आता तुला कुठे चारला ते पण सांग. कुणी चारला म्हणजे पैसे पे केलेत मी, आता मी पे केले. पैसे पे. एक मिनिट थांबा, हे पुढे गेलं. आता मी ते इथे टाकले, तुम्हाला दिसत असेल इथे टाकले मी नाचा. आता ते जाऊ द्या, आजच्या अन्न जाता म्हणून कामाशी डिक्लेअर केले यांनी. ओके. आणि मी शॉर्मा इथला बघतोय, ट्राय करतोय कसं आहे, त्यानंतर तुम्हाला दाखवतो. ठीक आहे ना? एक विचार येते भाई शरद वाल्यांना, खरं शरद कॉलेज वाल्यांना, तुम्ही नुसतं अशी हिटत काचतो इकडे तिकडे. म्हणजे कॉलेजला विलेजला कधी बसत नाही का तुम्ही? मागाशी पण बघितलं मी कात्रट डेअरी पैसे बसलेला. आणि इथं आता कुठं आहे तुझ्या बाटली विद्यापीठ तुम्ही लेक्चरला बसत जावा. जागा तुमची पण लेक्चर मान्य तुम्हाला प्लेसमेंट नाही भेटणार, प्लेसमेंट भेटणार नाही तो, पण लेक्चरला बसत जावं. चांगलं असतं आणि शास्त्र असतं ते, कळलं ना? हा. तर काहीच बसत जावं यार, मला वाईट वाटतं तुम्ही असं रस्ता नापास वगैरे होता तुम्ही लोक, मला वाईट वाटतं. खूप हर्ट होतो. शरद वाल्यांना प्लीज हाफ कट केलाय. आज दत्त जयंती त्यामुळे मी काही खाणार नाही. तरी चिकन शोरमा घेतलाय मी. बघ खा भाई तो. बहुत सही था. then आपका नाम क्या? हाँ नौशद. बहुत अच्छा शोरमा है. सो येस गाईज, तर आत्ताच आपण एक बिझनेस मीटिंग अटेंड करून आलो आहे. बिझनेस मीटिंग होती सनसी कंपनीवर. ते आपल्याला 10% ऑफ द रेव्हेन्यू देणार आहे. इट इज अ व्हेरी बिग डील. आणि आत्ताच आपण ते क्रॅक करून आलो आहे. तुम्ही बघितलं असेल रिसेंट ब्लॉगमध्ये आपण त्यांच्यासोबत एक कॉलॅब पण केला होता. तर त्यांना आपलं काम आवडलं आहे, त्यामुळे त्यांनी आपल्याला बोलून घेतलं. आपण फुल आता मोठे माणसं झाले ना. तर येस, बाकी तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मला सांगा व्हिडिओ कसा आहे. बाकी थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड बाय गाईज.